आणि भाजपवर टीकेची झोड उठवल्यावर आता अचानक रामदास कदम यांनी नरमाईची भूमिका घेतली। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। आम्हाला महायुती टिकवायची असं कदमांनी म्हटलंय। गद्दाराची व्याख्या अनेकांना कळलेली नाही असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला। तसंच उद्धव ठाकरेंनी वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली असा पुनरुच्चारही रामदास कदम यांनी केला। आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे, आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे। कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे। गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी करण्याचा पाप हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि गद्दाराला घेऊन ते पुढे चालले। आज पत्रकारांना एक गोष्ट मी तर मुद्दाम सांगतोय, ज्यावेळेला सगळे आमदार गोवाटला गेले, मला उद्धव ठाकरेंनी फोन केला, म्हटलं उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही, तुम्ही काँग्रेस सोडली असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या, उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या। गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं 2 तासामध्ये मातोश्रीमध्ये नाही आणलं तर माझं नाव रामदास कदम नाही। होय, उद्या गणपती बसणार आहेत, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय मी, हे खरं आहे 100%। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।